जय जय कृष्णा करुणा नरवा, हे केशवा देवादिदेवा, हे नारायणा अपार वैभवा, हे माधवा गोविंदा. हो, अशा प्रकारे संत श्रोत्यांना मागील असणारा कथेचा अनुसंधान ध्यानामध्ये आणावं. मागील कथेमध्ये महाराज असतो ब्रह्मदेवाने असतो त्या ठिकाणी गाई मार्ग असतो वाचला असतं कुठं त्या भगवंताचा अस्त्र सामर्थ्य बनण्यासाठी आपला अभिमान असतो त्या ठिकाणी हृदयामध्ये धरून हा कृष्ण असतो त्या ठिकाणी काय करतो म्हणून अशासाठी अस्त्र वत्स महाराज असतो त्या ठिकाणी वैकुंठ त्याच्या अस्त्र सत्य लोकांमध्ये घेऊन गेले. पुन्हा महाराज असतो त्या ठिकाणी गोपाळाला घेऊन गेले. पुन्हा अस्त्र त्या ठिकाणी एक संवत्सर अस्त्र त्या ठिकाणी वत्स आणि गोपाळ महाराज अस्त्र त्या सत्य लोकांमध्ये अस्त्र ठेवले. पण पुन्हा एवढं अस्त्र ब्रह्मदेवाने पाहिले तेव्हा ब्रह्मदेवाला अस्त्र जशा तसे अस्त्र त्या ठिकाणी सर्व काही दिसले ना. मग अस्त्र त्या भगवंताचं अस्त्र महात्मा महाराज अस्त्र त्या ठिकाणी तो अस्त्र अनादि पुरुष अस्त्र नारायण आहे हे अस्त्र त्यांना अस्त्र कळालं. प्रचिती आली सर्व जगाचा पालनहारा अस्त्र त्या ठिकाणी श्रीकृष्ण आहे. मग अशा स्थितीमध्ये अस्त्र एकांत अस्त्र त्या ठिकाणी पाहिला कृष्णास्त्र इतके होते ना. मग ब्रह्मदेवास्त्र अशा स्थानावरती भगवंताची भेट अस्त्र घेतली. चारी अस्त्र त्या ठिकाणी महाराजास्त्र चारी मुख अस्त्र भगवंताच्या चरणावरती अस्त्र ठेवले. महाराजास्त्र माफी अस्त्र मागितली भगवंता मला माफ अस्त्र त्या ठिकाणी करा. माझ्याकडून चूक अस्त्र झाली मला अभिमान अस्त्र त्या ठिकाणी झाला की मी एक अस्त्र त्या ठिकाणी सर्व सृष्टी निर्माता आहे माझ्यासारखं कोणालाच करता येत नाही असा अभिमान मला कर्माचा अस्त्र त्या ठिकाणी होता ना. पण आता अस्त्र हे सर्व महाराजास्त्र पाहिल्यानंतर शरणास्त्र भगवंताला ब्रह्मदेवास्त्र गेले. त्या भगवंताला अस्त्र हात जोडले आणि म्हणले जय जय जनार्दना तुम्ही अस्त्र कसे आहात तुम्ही अस्त्र सर्वश्रेष्ठ आहात तुम्हीच अस्त्र सर्व करणारे आहात तुमच्याच अस्त्र आशीर्वादाने सर्व काही होतं. मला अस्त्र त्या ठिकाणी क्षमा करा मला अस्त्र त्या ठिकाणी काय करा तुमच्या चरणावरती जागा अस्त्र त्या ठिकाणी द्या असं म्हणणं अस्त्र ब्रह्मदेवाचं कृष्ण परमात्माला येऊ लागलं. हे विष्णू मधु प्राण हरणा, हे त्रिविक्रमा बलिबंदना, हे श्रीधरा हदपद शयना पद्मनामा परेशा. भगवंता तुम्ही त्या ठिकाणी कसे आहात हे अस्त्र नारायणा हे अस्त्र त्या ठिकाणी त्रिविक्रमा हे अस्त्र वामन अवतार अस्त्र त्या ठिकाणी धारका अशी अस्त्र स्तुती महाराज अस्त्र भगवंताची ब्रह्मदेव करू लागले. हे दामोदरा सकृष्णा, हे वासुदेवा ईश्वरक्षणा, हे पदुम्रजना मनमोहना, हे अनिरुद्धा अधोक्षजा. हो हे अस्त्र त्या ठिकाणी भगवंता हे अस्त्र सर्व जग चालका हे अस्त्र जनार्दना महाराज अस्त्र त्या ठिकाणी हे अनिरुद्ध अस्त्र जनका तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी कोण आहात महाराज अस्त्र त्या ठिकाणी प्रद्युम्न महाराज अस्त्र या प्रद्युम्नाला अस्त्र जन्म देणारे मदनाला अस्त्र दुसरा अस्त्र स्वरूप प्रदान करणारे भगवंत अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी आहात ना. मला अस्त्र क्षमा करा अशी अस्त्र स्तुती भगवंताची अस्त्र कोण ब्रह्मदेव करू लागले. हे पुरुषोत्तमा नरहरे, हे अच्युत जनार्दन मुरारे, हे उपेंद्र मधु केशवारे, हे पुतनारे श्रीकृष्णा. श्रीकृष्णाचा अस्त्र स्तवन करू लागले. महाराज तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी कसे आहात तुम्ही महाराज अस्त्र पुतनेचा अस्त्र त्या ठिकाणी उद्धार तुम्ही केला. तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी दामोदर अस्त्र त्या ठिकाणी आहात असे तुम्ही भगवंता सर्वश्रेष्ठ आहात. तुमचा अस्त्राचे जयकार असो ब्रह्मदेवास्त्र स्तवन त्या अस्त्र कृष्ण परमात्माचं करू लागले. हे कृष्णा सजल जद द्रवना, हे कृष्णा अमल नव पंकज लोचना, हे कृष्णा इंदिरा मनरंजना, हे भक्त रक्षका यादवेंद्रा. भगवंता तुमचा अस्त्राचे जयकार असो तुम्ही अस्त्र कसे आहात महाराज अस्त्र ते त्या इंद्राच्या अस्त्र शशीचं मन अस्त्र निर्माण करणारे हे अस्त्र जगाला चालवणारे हे अस्त्र जगाची निर्मिती करणारे सर्व अस्त्र महाराज अस्त्र भूताला अस्त्र त्या ठिकाणी सुमती देणारे भगवंता तुमचा अस्त्राचे जयकार असो म्हणतात. हे कृष्णा ब्रह्मानंद मूर्ती, हे कृष्णा आनंद कल्याण आनंद कीर्ती, हे कृष्णा जगदूषण जगतपती, अंतर्के गती वेदशास्त्रा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी ब्रह्मदेव स्तवन अस्त्र भगवंताचं अस्त्र करू लागले. काय म्हणले महाराज अस्त्र हे भगवंता तुम्ही त्या ठिकाणी कसे आहात या अस्त्र पृथ्वीवरती महाराज अस्त्र जो काही आनंद आहे
त्या आनंदाला पूर्णत्व अस्त्र त्या ठिकाणी देणारे तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी आहात. जे काय अस्त्र त्या ठिकाणी हे जग महाराज अस्त्र आहे, या जगाच्या मनामध्ये अस्त्र राहुल महाराज अस्त्र त्या ठिकाणी सर्व चांगले कार्य अस्त्र करून सुख आणि समाधान मिळवून देणारे एवढं सामर्थ्य अस्त्र तुमचं आहे ना. मग तुमचा अस्त्र त्या ठिकाणी जे जे कार अस्त्र भगवंता असो. हे कृष्णा परममंगल धामा, हे कृष्णा मुंड मानस विश्रामा, हे कृष्णा जलज नाभा अनामा, सकल कामातीत तू. हे भगवंता तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी जलज नाभ अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी आहात. तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी महाराज सावळा अस्त्र वर्ण तुमचा अस्त्र त्या ठिकाणी आहे. तुमच्या मध्ये अस्त्र त्या ठिकाणी जे काही महाराज अस्त्र या जगती तलावरते प्राणी मात्र किंवा मनुष्य जाती ना, यांना अस्त्र दुःखाची प्राप्ती अस्त्र जोपर्यंत इकडे तिकडे हिंडते ना तर दुःखाची प्राप्ती. पण तुम्हीच महाराज अस्त्र जे काही स्वरूप आहे, तुमची जी काही कीर्ती आहे ना, त्या अस्त्र महाराज अस्त्र दुःखी झालेल्या अस्त्र जीवाला सुख देणारे असे तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी भगवंता आहात. आणि तुमचा अस्त्राचे जे कर त्या ठिकाणी असं म्हणतात. अपराध आचरे बालक, परिश्रमा करी निज जनक, गुण सुंदर लक्ष्मी नायक, सुखदायक सकळा ते. भगवंता तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी कसे आहात म्हणून लागले. ज्या प्रकारे अस्त्र त्या ठिकाणी एखाद्या बालकाने अस्त्र चूक करावी आणि त्याच्या वडिलांना त्याला शासन करावं का, वडील अस्त्र आपल्या मुलाला शासन महाराज अस्त्र त्या ठिकाणी करत नाही, तसे असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात. तर मला अस्त्र, मी तुमचा एक महाराज अस्त्र त्या ठिकाणी लहानसा बालक आहे, मला तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी क्षमा करा भगवंता दीनदयाळा असे अस्त्र स्तवन पर अस्त्र त्या ठिकाणी भगवंताचं स्तवन अस्त्र ब्रह्मदेव अस्त्र करू लागले म्हणतात. सर्व अपराध तू क्षमा करी, पितवसना असुरारी, माझी मस्तकी श्रीहरी, वरद हस्त ठेवी तुझा ते. भगवंता तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी कसे आहात, दुष्टाचा नाश करणारे तुम्ही त्या ठिकाणी आहात. माझे असणार त्या ठिकाणी जो काही माझा अपराध झाला, मला जो काही गर्व झाला, गर्व होऊन असताना जो गुन्हा माझ्याकडून अस्त्र झाला ना, तो अस्त्र त्या ठिकाणी माझा गुन्हा माफ अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी करा. आणि माझ्या अस्त्र डोक्यावरती हात मारत अस्त्र त्या ठिकाणी ठेवा. तुमचा हात अस्त्र वरद हस्त अस्त्र माझ्या डोक्यावरती अस्त्र त्या ठिकाणी तुम्ही ठेवला ना, तर काय होईल महाराज अस्त्र त्या ठिकाणी मी अस्त्र इतरत्र माझा अस्त्र कार्य होणार नाही. अहम अस्त्र माझ्यापासून निघून जाईल. कर्माचा अभिमान मला अस्त्र त्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून तुम्ही अस्त्र माझ्या डोक्यावरती हात भगवंता ठेवा असं ब्रह्मदेवाचं म्हणणं अस्त्र कृष्ण परमात्म्याला येऊ लागलं. पुढती घाली लोटांगण, सप्रेम धरिले श्रीकृष्ण चरण, या उपरी नंदनंदन, वज्रभूषण काय केले. महाराज अस्त्र अशा रीतीने ब्रह्मदेवाने स्तवन महाराज अस्त्र केलं. त्या भगवंताच्या चरणावरती मस्तक अस्त्र आपलं ठेवलं, लोटांगण अस्त्र त्या ठिकाणी घातलं. मग अस्त्र त्या ठिकाणी हा नंदाचा नंदन अस्त्र श्रीकृष्ण महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय बोलले, काय अस्त्र त्या भगवंताने कार्य केलं, पुढे अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले म्हणतात. उठ उठ चतुरानना, सांडूनी देह बुद्धी अभिमाना, आपल्या स्वरूप परस्मरणा, माझी विरसे सर्वदा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणाले, भगवंता अस्त्र त्या ब्रह्मदेवाला अस्त्र बोलू लागले. ब्रह्मदेवा उठ महाराज अस्त्र त्या ठिकाणी, तू अस्त्र दुःख अस्त्र त्या ठिकाणी मानू नको. तू अस्त्र त्या ठिकाणी काय कर महाराज अस्त्र देह बुद्धी, देहाचा अभिमान अस्त्र त्या ठिकाणी सोडून दे, कर्माचा अभिमान अस्त्र त्या ठिकाणी सोडून दे. आणि माझं जे काही स्वरूप आहे ना, तुला अस्त्र जिथं तिथं महाराज अस्त्र भूतो दिसतील ना, त्या ठिकाणी माझं अस्त्र स्वरूप त्या ठिकाणी जाण, द्वैत अस्त्र काढून टाक. पूर्ण अस्त्र त्या कर्माचा अभिमान अस्त्र सोडून दे. आपल्या अस्त्र पदावरती आपल्या कार्यामध्ये मग्न अस्त्र राहा. आणि त्याच्यापासून अस्त्र तुम्ही काय करायचं महाराज अस्त्र त्या ठिकाणी आनंद घ्या, सुखी अस्त्र त्या ठिकाणी राहा असं कृष्ण परमात्माचं म्हणणं अस्त्र कोणाला, या अस्त्र ब्रह्मदेवाला येऊ लागलं. ऐसे बोलता जगत जीवन, सत्वर उठला कमलासन, कृष्णे दृढ हृदयी आलिंगुन, करी समाधान तयाचे. हो महाराज अस्त्र मग काय केलं, भगवंताना अस्त्र असं बोलल्यानंतर ब्रह्मदेव अस्त्राने उठले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याला अस्त्र त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला आलिंगन महाराज अस्त्र त्या ठिकाणी दिलं. हृदयाला हृदय अस्त्र ब्रह्मदेवाचं आणि भगवंताचं अस्त्र त्या ठिकाणी लागलं. तेव्हा अस्त्र केवढं ब्रह्मदेवाला सुख झालं. पुढे अस्त्र सांगू लागले. मनमोहन पूतनारी, कृष्ण हस्त
ठेवी त्याचे श्री विरीची तृप्त झाला अंतरी सुख समुद्री निमग्र. हो महाराज अस्त्र मग भगवंताना अस्त्र आलिंगन दिलं. आपल्या हात अस्त्र ब्रह्मदेवाचे अस्त्र डोक्यावरती अस्त्र त्या ठिकाणी ठेवला. तेव्हा अस्त्र जे काय महाराज अस्त्र भगवंताचा हात आहे त्या ठिकाणी त्या हाताने अस्त्र ब्रह्मदेवाला किती सुख अस्त्र झालं, किती अस्त्र समाधान अस्त्र त्या ठिकाणी झालं. पूर्ण सुखाला हा ब्रह्मदेव महाराज अस्त्र त्या ठिकाणी प्राप्त झाला म्हणून लागले. वत्से गोप हरी झाला होता सादर विलोकी जो विधाता तो त्या कृष्णमूर्ती तत्वता पाता झाला तन्मय. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात पहिल्यापासून कोण म्हणतो महाराज अस्त्र त्या ठिकाणी आमच्या अस्त्रे साधू संत अस्त्र सांगून गेले. एक तर आलिंगन द्या संताला, नाही तर अस्त्र भगवंताला. कोणाच्याही पाया पडू नका, कोणाच्याही हृदयाला हृदयास्त्र लावू नका, कोणाच्याही अस्त्र डोक्यावर कोणाचाही हात अस्त्र घेऊ नका. ज्या वेळेस अस्त्र भगवंताने ब्रह्मदेवाच्या डोक्यावरती हात मारला अस्त्र ठेवला, आलिंगन अस्त्र दिलं ना, काय ब्रह्मदेवाची अस्त्री काय पलटली म्हणतात. आधी अस्त्र महाराज काहीच अस्त्र दिसत नव्हतं, नुसते गोप अस्त्र दिसत होते, नुसते अस्त्र अस्त्र त्या ठिकाणी वास्त्र अस्त्र दिसत होते. पण ज्यावेळेस भगवंताने ब्रह्मदेवाच्या डोक्यावरती हात ठेवला, आलिंगन अस्त्र दिलं ना, तर जिकडे पाटील ब्रह्मदेव तिकडे अस्त्र कृष्णमूर्ती महाराज अस्त्र दिसू लागले. जे काय महाराज अस्त्र चराचर आहे यामध्ये अस्त्र कृष्णाची भगवंताची अस्त्र त्या ठिकाणी छबी ब्रह्मदेवाला पाहायला मिळू लागली म्हणतात. लक्षानुलक्ष कृष्णमूर्ती शंख चक्रादी आयुधे हाती श्रीवत्सादी चिन्हे झळकती श्रीनिकेतना समवेत. महाराज त्या अस्त्र ब्रह्मदेवाला दिव्य दृष्टी अस्त्र त्या ठिकाणी मिळाली. गायीमध्ये, वासरामध्ये, दगडामध्ये, धोंड्यामध्ये, झाडामध्ये, फुलामध्ये, पानामध्ये अस्त्र ती मूर्ती दिसू लागली. कोणती मूर्ती दिसू लागली? बालकृष्णाची मूर्ती दिसू लागली. चतुर्भुज अस्त्र, चार हात त्या मूर्तीला अस्त्र दिसू लागले. चार त्या मूर्तीच्या अस्त्र हृदयामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी कौस्तुभ मध्ये गळ्यामध्ये दिसू लागला. वत्सला क्षण महाराज अस्त्र नाव भगवंताला आहे ना, त्या अस्त्र त्या संतांचा अस्त्र चरण भगवंताच्या अस्त्र हृदयामध्ये अस्त्र त्या ब्रह्मदेवाला दिसू लागलं म्हणतात. शुभ्रवेत्र पावे पायतन सर्व स्वरूपे नटला नारायण असंख्य मूर्ती घनश्याम वर्ण दुसरे पण दिसेना. महाराज पहिल्याने या ब्रह्मदेवाला अस्त्र काय झालं, याच्यामध्ये अहंभाव अस्त्र त्या ठिकाणी होता. शरणजाच्या अगोदर अस्त्र नुसते गोपाळ अस्त्र त्या ठिकाणी दिसू लागले. त्यांच्या खांद्यावरील घोंगडी अस्त्र त्या ठिकाणी दिसू लागले. त्यांच्या पायामध्ये अस्त्र घातलेले पायतन महाराज अस्त्र दिसू लागले. पण जेव्हा अस्त्र भगवंताने वरद हात ठेवला, जेव्हा भगवंताला आलिंगन दिलं ना, तेव्हा अस्त्र त्या ठिकाणी खांद्यावरची घोंगडी महाराज अस्त्र कृष्ण रूप दिसू लागली. पायामध्ये घातलेले पायतन महाराज अस्त्र कृष्ण रूप अस्त्र त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला अस्त्र दिसू लागले. त्या पायतनामध्ये चतुर्भुज मूर्तीचं दर्शन अस्त्र त्या ब्रह्मदेवाला होऊ लागलं म्हणतात. असंख्य नाभी कमले विराजमान ते असंख्य विरीची शिवसहस्र नयन चंद्र सूर्य कुबेर वरुण सृष्टी संपूर्ण चालविती. हो महाराज अस्त्र त्या ब्रह्मदेवाला अस्त्र प्रत्येक जीवामध्ये भगवंताचं महाराज अस्त्र रूप चतुर्भुज दर्शन तर होत लागलं महाराज. पण चतुर्भुज दर्शन होता होता त्याच भगवंताच्या बेबीमधून निघालेलं कमळ महाराज अस्त्र दिसू लागलं. आणि त्या कमळामध्ये अस्त्र ब्रह्मदेव महाराज अस्त्र दिसू लागले. आणि त्या कमळामधून ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती अस्त्र करणार आहे. पुन्हा महाराज अस्त्र एक दिसू लागले का? असंख्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी ब्रह्मदेव या अस्त्र ब्रह्मदेवाला दिसू लागले. एवढं कार्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं झालं म्हणतात. कमलापती भिन्न भिन्न ब्रह्मांड चित्र विचित्र परम प्रचंड वैकुंठ कैलासादी उदंड पदे दिसती कमलापती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी दिसू लागले. काय ब्रह्मदेवाला अस्त्र ब्रह्मदेव असंख्य अस्त्र दिसू लागले. पुन्हा असंख्य ब्रह्मदेव असंख्य पृथ्वी महाराज अस्त्र त्या ठिकाणी निर्माण करायला दिसू लागले. पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी कैलास दिसू लागला. पुन्हा आणखी महाराज अस्त्र वैकुंठ त्या ठिकाणी दिसू लागला. महाराज अस्त्र कुबेर आदी देव अस्त्र त्या ठिकाणी ब्रह्मदेवा त्या अस्त्र धोंड्यामध्ये दगडामध्ये अस्त्र या ब्रह्मदेवाला दिसू लागले म्हणतात. समाधिस्थ झाला विधाता अकृती केली पाहता पाहता वाचा राहिली बोलता गती समस्त निमाल्या. हो त्या भगवंताने महाराज अस्त्र कृपाच तशी केली. या अस्त्र ब्रह्मदेवाला त्या प्रत्येकामध्ये तर भगवंताचं दर्शन अस्त्र होऊच लागलं. पण महाराज यांना अस्त्र मुखामधून ब्रह्मदेवाच्या शब्दास्त्र फुटत नव्हता.
ऐक्य मूर्ती त्यात कोण न दिसे काही तुझे पण वृंदावनीचे धूम्र पाषाण श्वापदे कृष्ण रूप दिसती महाराज असताना प्रत्येक भूतामध्ये असताना त्या ठिकाणी भगवंत दिसू तो लागलाच महाराज, पण त्या मूर्तीमध्ये असताना जरासं बी महाराज असताना त्या ठिकाणी काय नव्हतं महाराज, असताना भेद नव्हता. सर्व मूर्ती असताना सम होत्या, सर्वांच्या कानामधले डुलं असताना सारखे होते, सर्वांच्या अंगावरचे आभूषण असताना त्या ठिकाणी सारखे होते. मग दगडामध्ये बघितलं तीच मूर्ती दिसू लागली महाराज, असताना श्वापदामध्ये म्हणजे असताना प्राण्यामध्ये बघू लागले तर तीच मूर्ती दिसू लागली. वेगळी असताना एकाही मूर्तीमध्ये असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला दिसत नव्हती म्हणतात. भू आप तेज वातनभ दिसती कृष्ण रूप स्वयंभ सरिता सिंधू चराचर सुप्रभ श्री वल्लभ रूप दिसतात महाराज असताना त्या ठिकाणी वल्लभ रूप असताना त्या ब्रह्मदेवाला असताना त्या ठिकाणी दिसू लागलं. कशा कशामध्ये दिसू लागलं महाराज, धरणी असताना कृष्ण रूप दिसू लागले महाराज, आकाश असताना कृष्ण रूप दिसू लागलं, तिथून वाहणारी असताना त्या ठिकाणी जी काही यमुना आहे ना, यमुना असताना कृष्ण रूप असताना दिसू लागले महाराज. असताना त्या ठिकाणी वाहणारं वारा असताना त्या ठिकाणी कृष्ण रूप भगवान कोणाला, या ब्रह्मदेवाला दिसू लागलं म्हणतात. हरली सकळ आकृती अनंत ब्रह्मांडे अनंत कीर्ती अनंत वेद अनंत शास्त्र रीती रीती गाती अनंत महाराज. अशा रीतीने असताना त्या ठिकाणी वृत्ती असताना त्या ब्रह्मदेवाची स्थिर महाराज असताना त्या ठिकाणी झाली म्हणतात. जी काही असणारी गती आहे, जी काही स्थिती आहे ना, ती असणारी पूर्ण रूपाला असताना त्या ठिकाणी कुठून महाराज असताना या ब्रह्मदेवाची गेली म्हणतात. अनंत पुराण अनंत कला अनंत अवतार अनंत लीला अनंत स्वरूपे आपण नटला दावी तो 16 इदातया. हो महाराज असताना अशा रीतीने असताना अनंत रूप असताना त्या भगवंताने घेतली, अनंत लीला असताना त्या ठिकाणी भगवंताची असताना त्या ठिकाणी अनंत रूप असताना त्या ठिकाणी भगवंत त्या असताना ब्रह्मदेवाला दाखवत होते म्हणतात. बहुत आकृती नानायाती श्रीकृष्ण पुस्तक व्यक्ती अवघा होतला वैकुंठपती नाही स्थिती दुसरी. या भगवंताची कृपा महाराष्ट्राच्या ब्रह्मदेवावरती असली झाली. ब्रह्मदेव असले त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला कृष्ण परमात्मा असले त्या ठिकाणी अनंत अनंत महाराज असले याती अनंत धर्म असले त्या ठिकाणी जरी असणारे असले ना तरी सुद्धा महाराज असले त्या ठिकाणी एकच भगवंत असले त्या ठिकाणी दिसत होता. स्त्रीमध्ये असले कृष्ण महाराज असले दिसत होता, पुरुषामध्ये असले कृष्ण असताना दिसत होता. महाराज असताना त्या ठिकाणी पुन्हा काय म्हणू लागले महाराज असताना त्या ठिकाणी जे काही नपुसकत ना त्यांच्यामध्ये सुद्धा महाराज असताना कृष्ण रूप असताना ब्रह्मदेवाला असताना दिसत होतं. म्हणून आमच्या असताना कोण महाराज ग्रंथकर्ते असताना सांगतात की महाराज हे कशाने झालं, त्या भगवंताला असताना आलिंगन दिल्यानं असताना झालं, त्या भगवंतानं कृपेने महाराज असताना त्या ठिकाणी डोक्यावर हात ठेवल्यानं असताना त्या ठिकाणी झालं. महाराज असताना त्या ठिकाणी आमच्या असताना ग्रंथकर्ते सांगतात की इथून पुढे सुद्धा महाराज असताना सावध व्हा, युवाई भेट सुद्धा असताना करू नका. काय होतं महाराज, अंतराला अंतर असताना त्या ठिकाणी हृदयाला हृदय असताना त्या ठिकाणी लागलं ना तर सर्व असताना त्या ठिकाणी दुसऱ्याच्या हृदयामधलं आपल्या हृदयामध्ये असताना त्या ठिकाणी येतं. म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेवामध्ये एवढं सामर्थ्य आलं, दगडा धोंड्यामध्ये कृष्ण रूप असताना दिसू लागलं ना, त्या कृष्णाच्या अस्त्र आलिंगनानं कृष्णाच्या अस्त्र वरद हस्ताना असताना एवढं झालं. आणखी नाही महाराज असताना आपल्याला लई योग असताना त्या ठिकाणी आले. महाराज तुम्ही नाही असताना त्या ठिकाणी महान, तुम्ही नाही चांगले, तुमचे आशीर्वाद असताना आम्हाला लागू द्या, आमच्या घराला तुमचे पाय लागू द्या. महाराज कोणाचेही असताना त्या ठिकाणी पाय सुद्धा दाराला लावून घेऊ नका. का या पायाने सुद्धा महाराज असताना कार्य असताना कसं होतं, बिघडल्या महाराज असताना त्या ठिकाणी जात. महाराज जरी असताना मोठ्या गंगावाला दिसत असला ना आणि आचरण भ्रष्ट जर असला ना महाराज, तो दर्शन घेताना त्याला म्हणू नका की माझ्या डोक्यावरती हात ठेव. महाराज आता सांगितलं ना, भगवंतानं ब्रह्मदेवाच्या डोक्यावरती हात ठेवल्यानंतर चराचरामध्ये भगवंताचं सानिध्य असताना दिसतं. महाराज एवढं सामर्थ्य हाताचं असताना त्या ठिकाणी असतं. मग कोणाचा हात आपल्या डोक्यावरती घ्यायचा आपण आपल्या असताना त्या ठिकाणी ठरवायचं म्हणतात. श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः. विराट हिरण्यगर्भ महत्व जान न दिसे स्थूल लिंग कारण न चले तर्काचे विज्ञान
अवघा जगत जीवन ओतला. हो महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं म्हणलं हिरण्य गर्भ महाराज असताना त्या ठिकाणी या भगवंताना असताना कृपाच अशी केली सर्व ब्रह्मरूप तर दिसूच लागलं महाराज दिसूच लागलं. पण ब्रह्मरूप असताना दिसत असताना त्यांच्यावरती शंका घ्यावी विकल्प मनामध्ये असताना ब्रह्मदेवाच्या यावा अशी महाराज असताना गोष्ट त्या ठिकाणी राहिलीच नाही. त्या भगवंताची एवढी असताना कृपा त्या ब्रह्मदेवावरती असताना झाली म्हणतात. जागृती स्वप्ने सुसुप्ती वितुर्या अवस्था गेल्या हरोनिया. सृष्टी स्तुती प्रलय सर्व साक्षिनिया नवरे माया समोळी. हो काय म्हणणारे महाराज असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी असताना काय दिसू लागलं ब्रह्मदेवाला मूर्ती महाराज असताना दिसूच लागली कशी. पण महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की त्या भगवंताचं सानिध्य त्या भगवंताचं सामर्थ्य सुद्धा मूर्ती बघून असताना दिसू लागलं की हा भगवंत असताना त्या ठिकाणी काय करू शकतो. हा भगवंत असताना त्या ठिकाणी सुरुवातीला सुद्धा आहे मध्य सुद्धा आहे अंत सुद्धा महाराज असताना हा त्या ठिकाणी आहे. त्या मूर्तीकडे बघून त्याचं सामर्थ्याचं त्याच्या गुणाचं लीलेचं असताना आकलन त्या ब्रह्मदेवाला असताना होऊ लागलं. जो काय असताना हा भगवंत आहे ना हाच असताना पृथ्वी निर्माण करतो हाच असताना पृथ्वीला सांभाळतो आणि हाच असताना प्रलय त्या ठिकाणी असताना करतो. एवढं सामर्थ्य त्या भगवंताचं हे ज्ञान सुद्धा असताना त्या ब्रह्मदेवाला झालं म्हणतात. विश्व तेजस्य प्राज्ञ प्रत्यगात्मा ब्रह्मा विष्णू रुद्र परमात्मा. अवघा एक जगात्मा नामातीत जो. हो महाराज असताना काय म्हणाले नामातीत तो. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की सर्व करून घेणारा असताना हाय. जरी महाराज असताना त्या ठिकाणी नाव वेगळे त्या ठिकाणी असले तरी महाराज असताना याच भगवंताच्या सामर्थ्याने असताना सर्व काही होतं. जरी महाराज असताना मूर्ती भिन्न दिसत असते जरी महाराज असताना त्या ठिकाणी पुरुष स्त्री असताना वाटत असला तरी महाराज असताना ते जे कार्य करतात ना ते असताना त्या ठिकाणी कोणाचं सामर्थ्य या भगवंताचं आहे. याच भगवंताच्या योगाने असताना त्या ठिकाणी नाव वेगळे वाटत असले तरी सुद्धा कार्य असताना हा भगवंत असताना करून घेतो याचं सामर्थ्य हे ज्ञान असताना ब्रह्मदेवाला झालं म्हणतात. आकार उकार मकार चौथा अर्ध मात्रा ओंकार रततम सत्व विकार सर्व यादव वेद्र ओतला. महाराज असताना त्या ठिकाणी आकार उकार आणि महाराज असताना ओंकार महाराज असताना हाच नटलेला असताना त्या ठिकाणी महाराज असताना त्या ठिकाणी या असताना भगवंताच्या योगाने सर्व काही असताना त्या ठिकाणी झाले ना. या अंतःकरणामधील असताना जो काही विकार सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी या अंतःकरणामधील विषय सुद्धा असताना त्या ठिकाणी कोण आहे तो असताना भगवंत झाला आणि भगवंतच आहे असं असताना पूर्ण ज्ञान असताना ब्रह्मदेवाला झालं म्हणतात. वैखरी मध्यात्मा वसंती परी वाचा कुटली नयनी धारा पाहता ब्रह्मानंद उदारा ब्रह्मा झाला समाधिस्थ. महाराज असताना ब्रह्मदेवाला असताना काय झालं समाधी महाराज असताना त्या ठिकाणी लागली. कशी समाधी महाराज असताना त्या ठिकाणी लागली. या ब्रह्मदेवाला असताना 4 वाण्या महाराज असताना त्या ठिकाणी कोणत्या परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी महाराज असताना या वाण्या ब्रह्मदेवाच्या असताना खुंटून महाराज असताना त्या ठिकाणी गेले. या वाण्या सुद्धा हरिरूप महाराज असताना त्या ठिकाणी कोणतीच वाणी कार्य असताना त्या भगवंतानं चालना दिल्याशिवाय असताना त्या ठिकाणी करत नाही. आणि या ठिकाणी असताना 4 असताना वाण्या त्या ठिकाणी खुंटून असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या गेल्या आणि त्याच भगवंताचं असताना सामर्थ्य यांच्या मागे हे ज्ञान सुद्धा असताना ब्रह्मदेवाला झालं म्हणतात. अवस्था जिरुनी पोटी नेत्र उघडवणी पहा परमेष्टी. तो श्वापदे सर्व सृष्टी निर्वैर तेथे खेळ. महाराज समाधी असणारी ब्रह्मदेवाला लागली होती. डोळे असणारे ब्रह्मदेवाला झाकले होते. एकदम असताना समाधी अवस्था असताना त्या ठिकाणी दूर झाल्यानंतर डोळे उघडून असताना ब्रह्मदेवानं बघितलं महाराज काय असताना नवळ त्या ठिकाणी दिसलं. स्वापद जे काय असताना प्राणी त्या वनामध्ये असताना होते ना ते असताना आपला वैरभाव महाराज असताना त्या ठिकाणी विसरून संघ असताना त्या ठिकाणी खेळू लागले बागडू लागले. एवढं कार्य असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेव पाहू लागले. गाई व्याघ्र निर्व्यग्र देख खेळ नकुळ द्वंद दुःशुक
वारण मृगेंद्र होती एक हरी प्रतापे करुणी. महाराज त्या भगवंताच्या प्रतापाच्या योगाने असं काय झालं म्हणून आले. मुंगूस आणि सर्पास्त्र एका जागी खेळू लागले. महाराज हत्ती आणि सिंह महाराज अस्त्र एका जागेवरती खेळू लागले. गाय आणि वाहन महाराज अस्त्र त्या ठिकाणी एखादाही अस्त्र राहू लागले. संघ अस्त्र पाणी पिऊ लागले. पण वैरभाव अस्त्र त्यांच्यामध्ये अस्त्र राहिला नाही. एवढा अस्त्र कृपा त्या ठिकाणी भगवंताची आहे. आणि ब्रह्मदेव अस्त्र त्या ठिकाणी निर्वैर पृथ्वी अस्त्र त्या ठिकाणी पाहू लागले म्हणतात. पुढती ब्रह्मा घाली लोटांगण म्हणे धन्य धन्य जाती जाहलो पूर्ण. काय करू ब्रह्मपद घेऊन सदा राहो वृंदावनी. हो आणि ब्रह्मदेव अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणाले. आज मी अस्त्र या ठिकाणी धन्य झालो. धन्य अस्त्र त्या ठिकाणी झालो. मला पूर्ण ज्ञान अस्त्र त्या ठिकाणी झालं. आता मी अस्त्र त्या कुठं महाराज अस्त्र सत्य लोकांमध्ये जाऊन काय करू म्हणाले. तिथं का मला मन लागणार आहे का. इथंच मला अस्त्र त्या ठिकाणी बरं आणि असंच सुरू द्या म्हणाले. कौरवी महाराज अस्त्र त्या ठिकाणी बंद करायचंच नाही. मी आता तिकडे जाणार नाही. याच वृंदावनामध्ये याच कृष्णापाशी अस्त्र मी त्या ठिकाणी बसतो आणि इथं अस्त्र त्या ठिकाणी राहतो म्हणाले. पदाभिमाने आम्ही नाडलो निज स्वरूपा विसरलो. काम क्रोध चोरी नागवलो अंतरलो हरी पाया. हो काय म्हणाले ब्रह्मदेव महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणाले. आम्ही अस्त्र त्या ठिकाणी नाडलो. आम्ही अस्त्र आमचा स्वतःचा अस्त्र त्या ठिकाणी जो काही अस्त्र आत्मा आहे ना त्या आत्म्याला ओळखू शकून नाही. आमची अस्त्र उत्पत्ती कुठून झाली कुठून अस्त्र आम्ही आलो आम्हाला चालवणारा कोण आहे. आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी आमच्याकडून कार्य करून घेणारा कोण आहे. आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी पदाच्या अभिमानामध्ये आम्ही अस्त्र त्या ठिकाणी बुडून गेलो. आमच्या हृदयामध्ये अस्त्र विकार आले. काम क्रोध लोभ मद आणि दंभ अहंकार वाढ अस्त्र त्या ठिकाणी आम्ही लावून घेतले आणि विसरून गेलो त्या भगवंताला. चाले हे शरीर कोणाची सत्य आणि कोण बोलविते हरविन याचा विसर अस्त्र त्या ठिकाणी पडला. असं म्हणणं अस्त्र त्या ब्रह्मदेवाचं महाराज अस्त्र येऊ लागलं. नाही आमची आत्मशुद्धी दृष्ट धरले देह बुद्धी वैशिष्ट वैशिष्ट सदा दिव्याधी आत्मशुद्धी कैसी मग. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणू लागले. आम्हाला अस्त्र काय झालं या देहाला आलो. देहाला आल्यानंतर एक देहबुद्धी महाराज अस्त्र त्या ठिकाणी असते आणि ही देहबुद्धी अस्त्र काय करून घेते महाराज. या माणसाच्या अंतःकरणामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय करते गर्व अस्त्र करते. अभिमानाला जागा अस्त्र ही देहबुद्धी अस्त्र त्या ठिकाणी देते. आणि ब्रह्मदेव म्हणाले आम्ही त्या देहबुद्धीच्या अधीन अस्त्र त्या ठिकाणी झालो. आणि आमच्या आम्हाला अस्त्र आरशामध्ये बघून हसू लागलो. तुम्ही किती सुंदर दिसतो. महाराज आमचाच आवाज आम्हाला अस्त्र त्या ठिकाणी गोड वाटू लागला. माझ्यासारखा कोणीच अस्त्र त्या ठिकाणी नाही असं अस्त्र त्या ठिकाणी आम्हाला अस्त्र झालं. आमच्या हृदयामध्ये विकार अस्त्र त्या ठिकाणी आले आणि माझ्यासारखा भाग्यवंत मीच म्हणू लागले. माझ्यासारखा अस्त्र सृष्टीमध्ये भाग्यवंत कोणी नाही. माझ्यासारखा सुखी अस्त्र त्या ठिकाणी कोणी नाहीये. कशामुळं या देहबुद्धीमुळं. आणि या देहबुद्धीनं अस्त्र काय केलं खऱ्याचं ज्ञान लपवलं आणि लौकिक महाराष्ट्र जवळ धरलं. मोह माया अस्त्र त्या ठिकाणी अस्त्र धरलेला म्हणून मी अस्त्र त्या ठिकाणी दुःखाला महाराष्ट्र त्या ठिकाणी प्राप्त झालो. मला त्या भगवंताचं स्वरूपाचं विसर महाराष्ट्र पडला. माझा सुद्धा विसर अस्त्र त्या ठिकाणी मला पडला असे ब्रह्मदेव अस्त्र बोलू लागले. साडोनी सकलाभिमान होनी वृंदावनी तृष्ण पाषाण तेने लागती कृष्ण चरण तेने उतरण आम्ही जाऊ. काय म्हणणारे महाराष्ट्र त्या ठिकाणी म्हणून बोलवलेले त्या पदाकडे जाणंच नग. त्या कमळाच्या फुलात बसायचंच नाही. इथंच अस्त्र राहतो. असं कृष्णाला नाही राहू दिलं ना. इथलं झाड होतो. इथला दगड अस्त्र त्या ठिकाणी होतो. इथला अस्त्र त्या ठिकाणी पानं फुलं अस्त्र त्या ठिकाणी होतो. का होतो तर महाराज अस्त्र इथं प्रत्येक जागेवर ते कृष्ण मूर्ती आहे. गायीमध्ये कृष्ण आहे, बैलामध्ये अस्त्र कृष्ण आहे, वासरामध्ये कृष्ण आहे, पाखरामध्ये कृष्ण आहे. मग त्यांचे चरण अस्त्र मला लागले ना तर मी अस्त्र त्या ठिकाणी उतरून जाईल. म्हणून मी आता अस्त्र तिथं कुठे जाणार नाही. ते अस्त्र माझ्या सत्य लोकाला न जाता इथंच अस्त्र त्या ठिकाणी
असं ब्रह्मदेवाचं म्हणणं महाराजांना येऊ लागलं. विधी जाहला निरभिमान मग बोले जगत पालन मने निजपदी राहे सावधान दुर्भिमान टाकूनिया. तेव्हा असे असताना ब्रह्मदेव म्हणले मला आता घरी जायचंच नाही. तेव्हा कृष्ण परमात्मा म्हणले तसं करू नका. तुम्ही जर तसं केलं तर काय होईल महाराज असतं त्या ठिकाणी कालचक्र असतं त्या ठिकाणी थांबल. तुम्ही असं इथं असताना न राहता तुम्ही तुमचं असताना जाऊन असताना तुमचं जे काही कार्य ना ती कार्य असताना तुम्ही त्या ठिकाणी करा. पण कार्य करत असताना मी करताय मी केलं म्हणूनच झालं असं असतं त्या ठिकाणी म्हणू नका बाबा. बरेचसे असताना त्या ठिकाणी कार्य करणार तो एकाच एक असताना त्या ठिकाणी विद्वान एकाच एक महाराज असताना एकानच म्हणू नये की माझ्याच सर्व श्रेष्ठ महाराज असताना सर्व कार्य एका परिशी एक महाराज असताना त्या ठिकाणी विद्वान ज्ञानी गुणी सर्व काही महाराज असताना एका परिशी. फक्त हे जर बघायचं असलं ना तर काय करावं लागतं महाराज तीर्थाटन असताना करावं लागतं. आपल्या गावामध्ये असताना एखादा 10 लाखावाला असताना घरी असेल ते म्हणून मुंबईमध्ये मी चेकला श्रीमंत आहे. अरे तू इथलं बघू नको तू एकदा बाहेर जाय. 6 खानावाल्याला 12 खानावाल्याची बघितली ना मग जिरत असते म्हणतात आमचे महाराज हमेशा सांगत. महाराज कोणाला जर वाटत असलं ना माझ्यासारखा मीच माझ्यासारखा असताना कोणापाशीच नाहीये त्यानं काय करावं आपला परिसर सोडून दुसरीकडे असताना त्या ठिकाणी जावं. पैशावाल्यानं जावं. पैशावाल्याला दुसरा पैशावाला महाराज असताना त्याच्या परिसर 10 पटीने भेटेल. गाडीवाल्याला 10 गाड्यावाला असताना त्या ठिकाणी भेटेल. ज्ञानाला त्याच्यापेक्षा ज्ञानी भेटेल. पण कधी आपलं गाव सोडल्यानंतर म्हणून असतं ब्रह्मदेवाला कोण कृष्ण परमात्मा असताना सांगू लागले कर्म कर. तुझ्यापासून जेवढं ज्ञान आहे तेवढंच राहू दे. त्या कर्म करत असताना मीच असताना चांगला करतो माझ्याच कशी असताना माझ्याच विना असताना हे सर्व चालतं. हा असताना कर्म अभिमान असताना सोडून असताना तुम्ही त्या ठिकाणी टाका आणि आनंदाने आपल्या पदावरती असताना त्या ठिकाणी राहा म्हणू लागले. ब्रह्मा करी प्रदक्षिणा प्रतिमिती घाली चरणा आज्ञा मागुनी रमा जीवना निजस्थाना विधी गेला. हो महाराज मग असं असतं कृष्णाचं असतं म्हणणं ब्रह्मदेवानं असतं ऐकलं. एक असतं प्रदक्षिणा महाराज असतं त्या ठिकाणी कृष्ण परमात्माला असतं घातली. पुन्हा चरणावरती मिठी असतं महाराज असतं मारली. भगवंताला असतं हात जोडले नमस्कार असतं केला आणि आपल्या महाराज असतं त्या सत्य लोकाला असतं ब्रह्मदेव निघून महाराज असतं जाऊ लागले म्हणतात. गोपवत्से जी चोरुनी नेली ती अवघी सोडणी दिदली कृष्णे आपुली रचना झाकिली आपण माझी सत्वर. हो मग महाराज असतं त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं काय केलं जे काय असतं गोपाळ चोरून नेलते जे काय वासरं चोरून नेलते ना ते आणून पुन्हा असतं त्या ठिकाणी वनामध्ये असतं सोडले. आणि जे गोपाळ भगवंताने निर्माण केले जे वासरा असतं भगवंताना असतं भगवंत असतं घालताना ते मग सर्व आपल्या आपल्या असतं अंतरामध्ये असतं पहिल्या दुसरे महाराज असतं त्या ठिकाणी साठवून घेतले म्हणतात. वत्से गोप ब्रह्माने नेले मागुती फिरवणी नानिले परी हे चरित्र कोणासी न कळे हरी वाचनी सर्वथा. महाराज ब्रह्मदेवानं असतं त्या ठिकाणी काय केलं वत्स नेले गोपाळ असतं त्या ठिकाणी नेले पुन्हा आणून महाराज असतं त्या ठिकाणी ठेवले. भगवंताने निर्माण केले आपल्या हृदयामध्ये महाराज असतं त्या ठिकाणी पुन्हा तसे असतं ठेवले. पण महाराज असतं जे इथून ब्रह्मदेवापाशी गेले त्या गोपाळाला माहित नाही आपण कुठे गेलतो आणि इथल्या गोपाळाला माहित नाही आपण कुठून आलो. महाराज जसं असतं पहिलं कार्य चालू होतं का तसंच असतं कार्य असतं त्या ठिकाणी कोणालाच त्या असतं कृष्णाची लीला असतं कळाली नाही. काय कार्य झालं त्याचं असतं कोणालाच असतं महाराज असतं ध्यानामध्ये राहिले नाही. जसं आपलं रोजचं दिन रजनीचा धंदा होता तसाच महाराज असतं फक्त एकच जाणकार असताना कोण होता श्रीकृष्ण परमात्मा असतं त्या ठिकाणी सर्व जाणणारे होते. इतरांना काही महाराज असतं त्या ठिकाणी कळालं नाही म्हणतात. विधीने पूर्वी गोपाळ नेले होते तैसेची मागुती बैसविले तेथे कृष्ण घेऊन वत्सांते वत्सर आला त्या जवळी. महाराज असतं ब्रह्मदेवांना कुठून महाराज असतं त्या ठिकाणी वासर नेलते वनामधून असतं वासर असतं कृष्ण परमात्मा उलटी आणाय असतं गेलते उलटी आणता ते कुंजून ब्रह्मदेवानं उचलले होते चोरून नेलते. आणि इकडे गोपाळ महाराज असतं त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा वासर आणाय गेलते चौडूक असतं याच्या अगोदर
केलं, वासर जिथून उचलले होते तिथं अस्त्र त्या ठिकाणी ठेवले आणि गोपाळ अस्त्र जिथून उचलले होते का तिथं अस्त्र जशाच तसे महाराज अस्त्र कळंबा खाली अस्त्र त्या ठिकाणी गोपाळ बसले होते. कोणाच्या मुखामध्ये घास होता, कोणाच्या हातामध्ये घास होता. कृष्ण परमात्मा उलटी हाणण्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी गेलते. जशाच तसं महाराज अस्त्र 1 संवत्सर झाल्यानंतर त्याच टायमाला अस्त्र तिथं महाराज अस्त्र जशाच तसं कार्य झालं म्हणतात. एक संवत्सर पर्यंत नेले होते गोप समस्त, परी हरी मायाद्भुत न कळे चरित्र तयासी. महाराज 1, 2, 3 दिवस अस्त्र गोपाळ नेले होते, वासरे अस्त्र नेले नव्हते. आपल्याला तेवढं महाराज अस्त्र त्या ठिकाणी गणत देत नाही म्हणतात. गयाला 1 संवत्सर म्हणतात. कशापासून 1 संवत्सर होतो? किती दिवसाचा महिना होतो, किती दिवसाचा 3 दिवसाचा महिना होतो, 12 महिन्याचं 1 वर्ष होतं, 12 वर्षाचा 1 तप होतो, 1 तप महाराज अस्त्र त्या ठिकाणी होतं. मग 25 वर्षाचं असं काहीतरी महाराज अस्त्र गणित आहे की आपल्याला अस्त्र येत नाही. सर्व मिळून अस्त्र 1 महाराज अस्त्र संवत्सर होतो. 6 महिन्याचा अस्त्र त्या ठिकाणी काळ अस्त्र होतो म्हणतात. संवत्सर म्हणजे महाराज अस्त्र 6 महिने अस्त्र त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने अस्त्र हे नेते. मग 6 महिन्याला अस्त्र त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने जसे तसे आणून महाराज अस्त्र या ठिकाणी ठेवले म्हणतात. गडी म्हणती श्रीहरी लवकरी ये तू पुतनारी, आम्ही ग्रास घेऊन निज करी वाट तुझी पाहतो. महाराज गोपाळ अस्त्र हातावरती घास अस्त्र घेतला होता आणि कृष्णाला अस्त्र हाक मारलेले, कृष्णा लवकर अस्त्र ये ना, आम्हाला भूका लागल्यात. आणि अस्त्र हातावरती ग्रास महाराज अस्त्र त्या ठिकाणी घेतला आणि तुझी अस्त्र वाट बघत लवकर ये कृष्णा असे गोपाळ हाक मारू लागले. गदगदा हरी हसला त्या माझी येऊनी बैसला, तो वासर मनी असता गेला सत्वर परतला गोकुळा. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा या गोपाळांची हाक ऐकून अस्त्र गदगदा हसू लागले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी हसत हसतच गडबडीने अस्त्र आले. सर्वांच्या मध्यभागी अस्त्र बसले आणि सर्वांसोबत अस्त्र त्या ठिकाणी काला महाराज अस्त्र कृष्ण परमात्मा अस्त्र खाऊ लागले. असा काला खात खात अस्त्र टाइम झाला, दिवस अस्त्र त्या ठिकाणी मावळला म्हणतात. सर्वजण अस्त्र गोकुळाकडे अस्त्र घरी यायला निघाले म्हणतात. वत्से आणि गोवळे जाती परम उल्हाळे, बळीरामासी काही न कळे हरीने केले चरित्र जे. भगवंताना अस्त्र एवढं चरित्र केलं म्हणतात, एवढी अस्त्र लीला केली. गोपाळ अस्त्र उड्या मारत अस्त्र घरी जाऊ लागले, वासर सुद्धा अस्त्र उड्या मारत अस्त्र आनंदाने घरी जाऊ लागले. या कृष्णानं जे काही कार्यभाग केला, जी काही लीला केली ना, या अस्त्र बलराम दादाला सुद्धा महाराज अस्त्र तिळभर सुद्धा अस्त्र समजली नाही म्हणतात. कृष्णा मुखाकडे पाहे बळीराम, तो ईर्ष हास्य दास्य मेघ श्याम, गुज कळोनी सप्रेम बळीभद्र जेव्हा जाहला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणू लागले. काय म्हणाले महाराज अस्त्र? या दोघांनी विचार करून महाराज अस्त्र अवतार घेतला होता. बळीराम दादानं शेषाला अस्त्र सांगितलं होतं कृष्ण परमात्माने की तुम्ही आता मोठे व्हा, मी अस्त्र आज्ञा तुमची पाळीन. महाराज हे अस्त्र सर्व कार्यभाग ही लीला अस्त्र भगवंताने त्या ठिकाणी केली. पण बळीराम दादाला जरासा संशय आला. महाराज संशय आला, कशाहून अस्त्र त्या ठिकाणी आला? बळीराम दादा म्हणू लागले, मनातले विचारत महाराज अस्त्र या ठिकाणी काय म्हणले? या कृष्णानं काहीतरी लीला केली पण मला कळू दिली नाही. पण कृष्णाकडे बळीराम दादानं अस्त्र ज्यावेळेस अस्त्र पाहिलं ना, तेव्हा अस्त्र जे काही कृष्णानं कार्य केलं ते कार्य अस्त्र कृष्णानं अस्त्र आठवलं आणि बळीराम दादाकडे बघून अस्त्र मुरक्या हसले. मुरक्या हसले की बळीराम दादा काय म्हणले? यानं काहीतरी लीला दाखवली, आपल्याला नाही कळू दिलं, पण या कृष्णानं काही ना काहीतरी केलं. असं अस्त्र बळीराम दादानं ठामपणे अस्त्र हृदयामध्ये धरलं म्हणतात. गोवर्धनी ज्या गाई चरती त्या रोरसा येऊनी वत्से चाटिती, गवळी गोकुळीचे धावती हृदय धरती बाळकांते. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात, अहो कृष्णाची लीला असताना कोणालाच कळाली नाही, फक्त बळीराम दादानं जराशी महाराज अस्त्र ओळखली. त्याचं बी कारण महाराज अस्त्र काय होतं म्हणतात. अहो ज्या कृष्ण परमात्मा अस्त्र वासर अस्त्र चालत होते, गोपाळाला घेऊन वासर चालण्याचं काम कृष्ण परमात्मा करत होते. आणि या मोठ्याल्या गायीत
आणि कृष्ण परमात्मा असताना गायला असताना आतापर्यंत वासर होऊन असताना पीत होते, पण त्यांचे खरे वासर महाराज असताना हे असताना होते. ज्या वेळेस ब्रह्मदेवाने हे असताना त्या ठिकाणी वासर असताना आणून टाकले ना, ठेवले ना, जिथं तिथं ठेवले ना, तेव्हा वासर आनंदाने घराकडे का निघालते? आजच असताना त्या ओळीमध्ये सांगितलं आनंदाने वासर आज घरी जाऊन आले. का जाऊन आले? 6 महिन्याच्या बाद महाराज असताना वासर आलते. आणि गायी महाराज असताना त्या ठिकाणी त्याच गायी महाराज असताना एवढ्या हुशार असतात, वासरामध्ये लंगडी गाय शहाणी म्हणतात ना, तसं महाराज असताना गोपाळ जे काही महाराज गवळी होते ते गोवर्धन पर्वतावरती असताना गायी चालून आले. पण अचानक ते वासर कोणते ब्रह्मदेवाने आणलेले वासर गोकुळात आले की अचानक गायी एकदमच महाराज असताना त्या ठिकाणी आल्या आणि आपल्या वासराला असताना त्या ठिकाणी पाजू लागल्या. हे फक्त कोणाला कळालं? कृष्णाने केलं. कृष्णाला एक कळालं आणि बलराम दादाला नुसतं संशय आला. म्हणून महाराज असताना मुरक्या एकमेकाकडे अवताराची खून जाणून असताना त्या ठिकाणी हसू लागले. सर्वजण म्हणू लागले कोण गवळी असताना म्हणून लागले आज असं झालंच कसं? गायी हल्ल्याशिवाय असताना त्या ठिकाणी निघत नाहीत आणि आज न हलताच घरी आले ना आपल्या वासराला पाहतात. नवल असताना सर्वजण करू लागले. ते कौतुक पाहून हसती शेष नारायण, ते कौतुक पाहून ते कौतुक पाहून हसती शेष नारायण, शचरी रमणान कळे ही गुण इतर कोठुनी जाणती. हो महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणून आले? फक्त असताना दोघं जण हसून आले. हे असताना सर्व कार्य झालं ना, आज वेगळंच कार्य झालं. हे कार्य बघून असताना त्या ठिकाणी फक्त नारायण आणि शेष महाराज असताना हे दोघंच असताना एकमेकाकडे बघून असताना हसून आले. असं कार्य असताना आज गायीनं काय केलं असताना? वासर उड्या मारीत घरी आले आणि गायी असताना ऑटोमॅटिक घरी असताना येऊन आपले वासर पाहून आले. फक्त कृष्णाला आणि बलराम दादाला हे महाराज असताना कळालं, हसू लागले आणि बाकी नुसतं महाराज असताना कुतूहल त्यांना असताना वाटू लागलं म्हणतात. थोर दाविले कौतुक विरीची पोटीचे बालक, त्यासी कृपेने वैकुंठ पालक रमानायक बोलिला. हो महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणून आले? महाराज असताना कोणता रमानायक असताना बोलला म्हणाले? जो असताना ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करणारा, याच्या असताना या भगवंताच्या बेबीमधून असताना कमल निघालं. कमलात त्या ब्रह्मदेवाचा जन्म असताना झाला. त्या ब्रह्मदेवाचा पिता असताना त्या ठिकाणी काय बोलू लागला म्हणतात? दिदले अद्भुत दर्शन हरिला सकळ अभिमान, गोकुळीचे सर्वजन ब्रह्मानंद डोलती. महाराज असताना त्या भगवंताने असताना काय कार्य महाराज असताना केलं? आपल्या असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा असताना अभिमान काढून असताना टाकला, त्याला पूर्ण सुख असताना त्या ठिकाणी दिलं आणि सर्व लीला महाराज असताना त्या ठिकाणी केली. याच भगवंताच्या लीलेमध्ये सर्व गोकुळ महाराज असताना आनंदानं नाचू लागलं म्हणतात. आरत्या घेऊन गोपिका समोरे ती त्रिभुवन नायका, निज मंदिरी आला भक्त सखा यशोदा माता लिंगी. हो महाराज असताना मग अशा रीतीने भगवंत असताना रानातून असताना त्या ठिकाणी आले. यशोदा मातेनं असताना निरंजनी केली, भगवंताला ओवाळलं, हृदयाला असताना धरलं म्हणतात. केले जेव्हा वत्सहरण तेव्हा 5 वर्षाचा श्रीकृष्ण, पुढीले अध्यायी काली अमर्दन सावधान परिसावे. आमच्या असताना श्रीधर स्वामी सांगतात की ज्यावेळेस ब्रह्मदेवानं वाचलं असताना गोपाळ असताना लिहिले तेव्हा असताना त्या ठिकाणी भगवंताचं 5 वर्ष असताना त्या ठिकाणी वय होतं म्हणतात. 10व्या अध्यायामध्ये 5 वर्ष वय असताना त्या ठिकाणी होतं. आता 11व्या अध्यायामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी भगवंत काय करतील? महाराज कालिया मर्दन असताना त्या ठिकाणी करतील. हा कथाभाग महाराज असताना त्या ठिकाणी पुढच्या अध्याय ठिकाणी होईल म्हणतात. गोकुळी अवतरला यादवेंद्र, तोची पंढरी ठेवणी कटी कर, भीमातिरी दिगंबर ब्रह्मानंद उभासे. हो महाराज असताना गोकुळामध्ये तोच असताना श्री हरी असताना शेष नारायण महाराज असताना गोकुळामध्ये अवतरले म्हणतात कृष्ण रूपामध्ये. आणि त्याच कृष्ण रूपाच्या असताना त्या भगवंताने त्या हरीने असताना पंढरपुरामध्ये महाराज असताना त्या भक्तासाठी विठेवर असताना उभं राहिले, कमरेवर ते
त्यासी भक्ती श्रद्धा उत्कट तेची सेविती प्रीतीने. काय म्हणले आमच्या स्त्री श्रीधर स्वामी असताना सांगतात की महाराज हरिविजय नावाचा असलेला ग्रंथ आहे ना, तो ग्रंथ असताना रस महाराज असताना षडरस, या षडरसानं भरलेला असताना पूर्ण ताट आहे महाराज. आणि हे ताट असताना कोणी बी खाऊ शकतं का? कोणालाही खाता येत नाही आणि कोणी खाऊ शकत नाही. ज्याला असताना प्रमार्थिक असताना भूक आहे, ज्याला भगवंताचं असताना त्या ठिकाणी भजन करता येतं, ज्याला असताना भगवंताविषयी हृदयामध्ये प्रेम आहे, जो आपल्या आईवडिलांची नित्यनेमानं सेवा असताना करतो ना, त्यालाच असताना महाराज असताना त्या ठिकाणी या भगवंताचं चरित्र असताना ऐकावं वाटतं. त्या भगवंताचा ग्रंथ असताना, कथा असताना, लीला असताना ऐकावी वाटते. आणि तोच या षडरसाचा असताना भोजन करू शकतो. इंद्राचा असताना त्या ठिकाणी इथं लाग महाराज असताना त्या ठिकाणी नाही किंवा असताना तो खाऊ शकत नाही असं म्हणणं असताना श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. जे निंदक रोगिष्ट सहजी कुटिलता कुपित्त उदर माझी परम दुरात्मे भक्त काजी देह कदा रुळेना. महाराज असताना जे कोणी महाराज असताना त्या ठिकाणी मनानं असताना त्या ठिकाणी महाराज असताना कुटिलेत महाराज, जे असताना घट्याळ ज्यांना असताना त्या ठिकाणी दुसऱ्याला नाव ठेवण्यामध्येच आनंद असताना त्या ठिकाणी भेटतो, दुसऱ्याचं उन्ह काढण्यामध्येच असताना त्यांना सुख असताना त्या ठिकाणी मिळतो. देवावरती ज्यांचा विश्वास नाही, जे देवाला मानत नाहीत महाराज, जे आपल्या आईवडिलांना असताना मानत नाहीत ना, त्यांच्यामध्ये या असताना पंगतीला सुद्धा महाराज असताना बसण्यासाठी असताना सामर्थ्य त्यांचं नाहीये. आणि ते असताना हे चविष्ट भोजन महाराज असताना खाऊ शकत नाहीत. खाल्लं तरी महाराज असताना यांना पचत नाही. ते इथं असताना त्या ठिकाणी जेवतील आणि तिकडे जाऊन म्हणतील महाराज असताना त्या ठिकाणी महाराजाला काहीच येत नाही, काय येत नाही. त्या भगवंताची लीला असताना लीला नसून एक असताना थोटाला असताना त्या ठिकाणी म्हणतील का यांची पात्रताच नाहीये असं म्हणणं असताना त्या ठिकाणी कोणाचं आमच्या श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. ऐसे भक्त क्षय रोगी जाण त्यासी नजिरे हे अन्न असो क्षुधार्थी हे जे भक्तजन त्याहीच भोजन करावे. महाराज असताना मग असे जे असताना त्या ठिकाणी दुसऱ्याची निंदा करणारे, आई वडिलांचं नाही ऐकणारे, दुसऱ्याची असताना कुचेष्टा करणारे, दुसऱ्याला नाव ठेवणारे महाराज असताना यांचा असताना त्या ठिकाणी यांना असताना काय म्हणलेले, यांना असताना त्या ठिकाणी रोग महाराज असताना त्या ठिकाणी झालेला आहे. आणि रोग झालेल्या माणसाला असताना चविष्ट भोजन असताना त्या ठिकाणी जातं का? ज्याला कावीळ महाराज असताना त्या ठिकाणी झाला त्याला असताना त्या ठिकाणी, ज्याला असताना मुळशी झाली त्याला असताना अन्नाचा वीट असताना त्या ठिकाणी येतो ना, तसं यांचं असताना दुर्जनाचं कार्य म्हणले ती असताना हे अन्न असताना खाऊ शकत नाहीत म्हणणं असताना आमच्या श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. जो आनंद संप्रदाय भूषण तो ब्रह्मानंद अतिराज पूर्ण श्रीधर तयासी अनन्य शरण जैसे लवण सागरी. महाराज